बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या होम पिचवर मोठा दणका बसलाय। काँग्रेसचे बळनेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा 11,000 कार्यकर्त्यांची फौज घेऊन राष्ट्रवादी अजित पवार पक्षात 12 जून रोजी प्रवेश करणार आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने काँग्रेसला खिंडार पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। घडण्याचा प्रश्नच नाही। जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे। 40 वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं। मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगाव मतदारसंघामध्ये होती। त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं, मी म्हटलं नाही, तरी मी म्हटलं ते मान्य झालं। आजपर्यंत मी अल्पसंख्याक समाजाचा असताना देखील पक्षाने मला भरपूर दिलं। त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही। तो आज कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे। दादांचा जो पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, तोच विचारसरणीचा आहे। कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे। त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन धनानं माझ्यासोबत राहिले, त्यांचं आज मला बघायचं। दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय, म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे।